सोलापूर पाथरूड चौक येथील महापालिकेचे आरक्षित असलेल्या खुल्या जागेवर दलित समाजाच्या 15 कुटुंबाचे वास्तव्य होते. सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून घरे पाडून बेकायदेशीरपणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुट्टीच्या दिवशी कारवाई करत दलित लोकांची घरे पाडून त्यांना बेघर करणाऱ्या पालिकेचा निषेध करत युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन करीत लवकरात लवकर या कुटुंबांना आपल्या हक्काची घरे देण्यात यावी, अन्यथा महानगरपालिकेच्या आवारात सर्व कुटुंबासहित आत्मदहन करण्याचा इशारा युवा भीमसेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला. बोला, तुम्ही उपोषणाला बसलाय, काय विषय काय आहे? प्रथमतः मी सोलापूर महानगरपालिकेचा या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी जाहीर निषेध करतो. कारण दलित समाजाचे पाथरूड चौक या ठिकाणी एक 15-16 घरं सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केले आणि खाजगी व्यवसायासाठी त्या जे मंगल कार्यालयवाला आहे गुलाम पैलवान, या मंगल कार्यालयवाल्याला भाडे तत्वावर देण्यात आली. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना असली कुठली घाई पडली होती की दलित समाजाचे घरं उद्ध्वस्त करून एका खाजगी व्यवसायासाठी या ठिकाणी पार्किंगसाठी ती जागा देण्यात आली. ज्या ठिकाणी हे पार्किंगची जागा देण्यात आली त्या ठिकाणी दाट वस्ती, लोकवस्ती या ठिकाणी आहे. अनेक वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी प्रदूषण होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या नियमाटीमध्ये त्याच्या कागदामध्ये असा उल्लेख आम्ही जेव्हा माहिती काढलं की कुठल्याही अडथळा होऊ नये, पण तोच स्वतः अडथळा करतोय, तर त्यांनी तुम्ही लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी पार्किंग कशी दिली? दुसरी आमची अशी मागणी आहे या आंदोलनाच्या माध्यमातून की त्या ठिकाणी जी मंगल कार्यालयाची इमारत आहे त्या इमारतीला पार्किंगसाठी परवाना नसेल तर इमारतीला तुम्ही परवानगी का दिली? आणि ह्या गरिबाचे घरं पाडून, या दलित समाजाचे घरं पाडून या ठिकाणी ती जागा पार्किंगला का देण्यात आली, असा आमचा प्रश्न आहे. आमचा तिसरा असा प्रश्न आहे की आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले, परंतु आज हे आम्हाला या ठिकाणी पाण्यासाठी, घरासाठी संघर्ष करावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठमोठ्या समाज माध्यमातून गप्पा मारतात, थापा मारतात की झोपडपट्टीला आम्ही तुमची मालकी बनवू, तुम्हाला मालकीचं घरं मिळवून देऊ, ज्या जागेत तुम्ही आहे ते आता ते शासनाची नाही तर तुमची जागा होणार आहे. परंतु असं काही दिसत नाही. त्या ठिकाणी प्रस्थापित नगरसेवक, आमदार, खासदार कुणी यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. मत मागायला मात्र हात जोडून 4-4 वेळा येतात. परंतु या गरिबाची आज लहान लहान मुलं आहेत. आता पावसाचा दिवस चालू आहे. अनेक लोक हे सफाई कामगार आहेत. ह्या लोकांची अशी परिस्थिती आहे, भाड्यानं घर घ्यायला गेलं तर आम्हाला जातीमुळं घरसुद्धा मिळत नाही. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अशी परिस्थिती आहे. जातीय मानसिकता संपली नाही. आज महापुरुषाने अनेक कार्य केलं, कुठल्या जाती धर्माचं कार्य केलं नाही, परंतु ज्या महापुरुषाच्या कार्याला या ठिकाणी जातीय चौकटीमध्ये हे लोक ठेवतात आणि जातीय मानसिकतेतून लोक बघतात. त्या मंगल कार्यालयवाल्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्यांनी ही तक्रार केली आमची आणि तक्रार करून त्या ठिकाणी आमचे घरं पाडायला लावले आणि तो स्वतः या ठिकाणी अतिक्रमण करून जे सार्वजनिक शौचालय, सोलापूर महानगरपालिकेचं सार्वजनिक शौचालय, त्या शौचालयसुद्धा त्यांनी कब्जा केलेला आहे. मग सोलापूर महानगरपालिका आयुक्त झोपल्यात का? सोलापूर महानगरपालिका आयुक्त गोरगरीब लोकांवर कारवाई करतात. जे छोट्या छोट्या टपरे आहेत, जे छोट्या छोट्या उद्धारनिर्वाह करून आपला उद्धारनिर्वाह भागवतात, बेरोजगार आहेत लोक, सोलापूर सोडून अनेक मुंबई, पुणे, हैदराबादसारख्या सिटीत जातात. ते कसं बसं आपला उद्धारनिर्वाह करायसाठी त्यांनी छोट्या छोट्या टपऱ्या लावल्या. ते अतिक्रमण, तुमच्यात दम असेल ना तर जे लँड माफिया आहेत, जे बिल्डर आहेत, जे डेव्हलपर आहेत, ज्यांनी शासनाची जमिनी लुटल्या, ज्यांनी DPR रोड्या लुटल्या, ज्यांनी अनेक लोक गोरगरीब लोकाला इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली फसवलं, त्यांच्यावर कारवाई करा, आम्ही तुम्हाला मानू. जर याबद्दल तुम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलणं केलं का? काय निवेदन वगैरे? तिथं आम्ही गेल्या 7 महिन्यापासून या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतोय. गेल्या 7 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय की साहेब, आपण महाराष्ट्रामध्ये रविवार हा शासकीय दिवस असतो. कुठलेही शासकीय कार्यालय चालू नसतात, कुठलेही अधिकारी कर्मचारी कामावर नसतात, तर तुम्ही हा ठराव कसं काय दिला? शनिवार रविवारी ठराव कसं काय दिला? आयुक्त बोलायला तयार नाही. आयुक्त दुसरीकडे पाठवतात, त्यांनी तिसरीकडे पाठवतात, इकडनं तिकडं जावा, त्या टेबलवरनं हे सगळे भ्रष्ट झाले आहेत, सगळे मिळाले आहेत.
सगळे या ठिकाणी पैशाचं लेवण देवण घेऊन गोरगरीब लोकांवर अन्याय करतात. पुढचं तुमच्या आंदोलनाची दिशा काय असेल? आम्ही गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतोय. आज हे लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही हलगीनाथ आंदोलन करत होतो. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात येते तुम्ही जर आंदोलन केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. आमच्यावर 1 नाही 10 गुन्हे दाखल करा. आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे, जर येणाऱ्या 1-2 दिवसात आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही सर्वजण या परिवाराला घेऊन आत्मदहन करणार आहे. याचे जबाबदार सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील.